ग्रीन राईडची सुरुवात झाली डिसेंबरमध्ये 1000 किलोमीटर. कारण माझं कसं आहे की मी स्वतःला चॅलेंज करायला मला आवडतं. थोडं मी चॅलेंज करत असतो दर आठवड्याला, दर महिन्याला. बिकॉज आय बिलीव्ह दॅट जे आपलं मन आहे आणि आपलं शरीर आहे, इट नीड्स चॅलेंज. नाहीतर ते लवकर जुनं होतं, एजेड होतं, लवकर एजेड होतं. त्याला चॅलेंजची जरूर असते, मनालासुद्धा आणि शरीरालासुद्धा. तर मी स्वतःला थोडे चॅलेंजेस देत असतो. एक मोठा चॅलेंज मी देतो, 1000 किलोमीटरची सायकलिंग वर्षातनं एकदा. ती मागच्या वर्षी मी सुरू केली आणि मला काही लोकांनी विचारलं की एक कॉजसाठी आपण का नाही करत. आणि मी आधीसुद्धा धावत होतो एन्व्हायरमेंटसाठी खूप. मी दिल्ली टू बॉम्बेसुद्धा धावलो होतो मी 2012मध्ये, टू क्रिएट अवेअरनेस अबाउट दी एन्व्हायरमेंट आणि हेल्दी लाईफस्टाईल वगैरे. तेव्हापासून आजपर्यंत थोडासा बदल झालेला आहे. म्हणजे लॉट ऑफ पीपल हॅव स्टार्टेड जिममध्ये तरी जातात, थोडासा एक्सरसाइज करतात. कारण तसं आपल्या देशात ट्रेडिशन नाही आहे फिटनेसबद्दल विचार करायची. फिटनेस, स्पोर्ट्स, हेल्थ, एक्सरसाइज. तर हे आता थोडासा बदल आलेला आहे, आपल्याला दिसतो आहे. इनफॅक्ट इन रनिंग इंडिया हॅज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग रनिंग कम्युनिटीज इन द वर्ल्ड. म्हणजे जास्तीत जास्त भारतीय लोक धावायला लागत आहेत दररोज, विच इज फॅन्टॅस्टिक. तर मी हे चॅलेंजेस करतो. मला वाटलं की दॅट इज अ व्हेरी गुड मेसेज टू गिव्ह. वन अबाउट हाऊ वी कॅन हेल्प टू रिड्यूस आवर नेगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन दी एन्व्हायरमेंट. आणि दुसरं म्हणजे हाऊ वी कॅन बी हेल्दियर आवरसेल्व्स. तर दोन्ही गोष्टी तशा जास्त कठीण नाही आहेत. म्हणजे इन द फर्स्ट केस आपण विचार करतो की पोल्युशन इतकं आहे, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, फूड पोल्युशन. तर गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे. आता दुनियाभर चाललेलं आहे की गव्हर्नमेंट्स काय करणार. पण गव्हर्नमेंट्स ऑफकोर्स लॉज बनवू शकतात आणि त्याला वेळ पण लागतो. पण आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाला विचार करायला हवा की ज्या आपल्या मांग असतात, व्हॉट वी डिझायर, व्हॉट वी वॉन्ट, त्याच्यामुळेच जास्त मॅन्युफॅक्चर होत असतं, जास्त काय गोष्टी बनवत असतात कंपनीज. आणि त्याच्यामुळे पोल्युशन वाढत असतं. की आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी हव्या असतात, आपल्याला प्लॅस्टिकच्या गोष्टी हव्या असतात, आपल्याला नवीन नवीन गॅजेट्स हव्या असतात, नवीन नवीन कपडे हवे असतात. तर हे बनवायला पोल्युशन होतं. दॅट इज अ साईड इफेक्ट ऑफ ऑल दिस मॅन्युफॅक्चरिंग. तर आपल्याला स्वतःला विचार करायला पाहिजे की इतकं कन्झ्युमरिझम स्वतःसाठी बरोबर आहे का. डू वी ॲक्च्युली नीड वॉट वी आर बाईंग. डू वी ॲक्च्युली यूज इट. इज देअर व्हॅल्यू ऑफ इट. कारण आपण जर ठरवलं की आम्ही कमी करू, तर ते कमी करतील, नाही तर ते कमी नाही करणार. ते पण वाढवत जातील, कारण त्यांना पण पैसे कमवायचे. सो इट इज अप टू अस एज इंडिव्हिज्युअल्स की आपण किती जास्त आपण आपल्या लाईफला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. तर त्याच्यावर एफर्ट थोडासा किंवा विचार तरी आपल्याला करायला हवा. कारण पोल्युशन इज ऑल्सो बिकॉज ऑफ अस. इट्स नॉट बिकॉज ऑफ समबडी एल्स, इट्स बिकॉज ऑफ अस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा हेल्थबद्दल बोलत असतो, आता पॅन्डेमिक आपल्याकडे येऊन गेलं, होपफुली गेलं का, आलं आहे आणि आहे, आता कमी झालं आहे. बट द बिग मेसेज देअर वॉज की जर तुम्हाला हेल्थ इश्यूज असतील तर रिस्क तुम्हाला जास्त आहे. कोण बोलत आहे तिकडे? हो, जरा गप्पा बस. हां, तर रिस्क तुम्हाला जास्त आहे. जर तुम्हाला हेल्थ इश्यूज असतील, डायबिटीज असेल, हार्ट डिसीज असेल, किडनीचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला रिस्क जास्त आहे. आणि हे हेल्थ इश्यूज येतात कसे? जास्त करून आपल्याच निग्लेक्टनी ते हेल्थ इश्यूज येतात. आपणच स्वतःची काळजी घेत नाही लहानपणापासून, तर ते हेल्थ इश्यूज येतात. तर तसं एक प्रकारे ते ठीक पण आहे. आपल्याला कोण शिकवत पण नाही, शाळेत शिकवत नाहीत, घरी शिकवत नाहीत, आईबाबांना माहिती पण नसतं काय करायला पाहिजे, व्हॉट इज अ गुड लाईफस्टाईल. बिकॉज टेक्नॉलॉजी जी आहे, जी आपण आता वापरायला सुरू केलं आहे इन द लास्ट 100 years or so, त्याच्यामुळे आपल्या लाईफस्टाईलचा इतका बदल झालेला आहे. वी डोंट नो हाऊ टू अडॅप्ट टू दॅट चेंज. आत्तापर्यंत आपल्यालाच माहीत नाही लाईफस्टाईल ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला काय करायला हवं, सो दॅट वी डोंट गेट सक्ड इन टू दॅट. की टेक्नॉलॉजीमुळेच आपण वीक होतो आहे, अशी एक गोष्ट आहे. की टू मच मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी इज मेकिंग अस वीक. आता लिफ्ट आहे म्हणून लिफ्टनीच जायचं पहिल्या मजल्यावर का जिने घ्यायचे, ह्याचा विचार आपण करतच नाही. आता बाजारात जायचं, 10 मिनटं चालत जायचं, पण नाही, आपल्याला गाडी घेऊन जायला पाहिजे. सो सिम्पल थिंग्स लाईक दॅट, की कसं जास्त ॲक्टिव्ह राहायचं, दॅट इज ऑल्सो समथिंग वी नीड टू थिंक अबाउट. नाउ वेन यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर हेल्थ,
4 गोष्टी जास्त करून आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. एक म्हणजे आपली झोप बरोबर झाली पाहिजे. ना अगेन बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी अँड बिकॉज ऑफ एंटरटेनमेंट आपण टी व्ही बघत असतो रात्री, इंटरनेट बघत असतो रात्री, सोशल मीडिया करतो असतो रात्री. सो वी नीड टू अगेन बी अवेअर ऑफ दॅट की माझी झोप नीट होत नाही आहे हे बघून. सायंटिफिकली दे से दॅट इफ यू लुक at द स्क्रीन तर तुमची झोप बरोबर येत नाही. जस्ट बिफोर स्लीपिंग इफ यू लुक at द स्क्रीन तर त्याच्यावर आपल्याला विचार पाहिजे. सेकंड अबाउट फूड. आता कितीतरी माहिती आपण वाचतो रोज की हेल्थ फूड, हेल्दी फूड, हे सप्लिमेंट, हो काय खायचं, काय डाएट करायचं, हे नाही खायचं, ते नाही खायचं, हे चांगलं आहे, ते वाईट आहे. सो पर्सनली आय हॅव नो रिस्ट्रिक्शन ऑन डाएट. मी कधी डाएट करत नाही, मी सप्लिमेंट घेत नाही आणि मी तरी एवढं करू शकतो आणि लहानपणापासून मी करतो आहे. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स की लहानपणापासून मी करतो आहे. बट द फॅक्ट इज दॅट द बॉडी रिक्वायर्स food that is comfortable for the body to digest. That is one thing. आणि टू अंडरस्टँड की कधी खायचं आणि किती खायचं. सगळं खा तुम्ही. जे चांगलं आहे आणि जे वाईट आहे आपल्याला माहिती असतं. जे काय सायंटिस्ट आपल्याला सांगतात, कधी कधी सांगतात कॉफी वाईट आहे, कधी कधी सांगतात साखर वाईट आहे, कधी कधी सांगतात जे काय असेल ते. आपल्याला कसं वाटतं मेंटली अँड फिजिकली, फूड हॅज अन इफेक्ट ऑन अस मेंटली अँड फिजिकली. तर त्याची पण अवेअरनेस पाहिजे, जागरूकता पाहिजे की ऑब्झर्व युअर सेल्फ. जेव्हा आपण काहीतरी खातो त्याचा इफेक्ट काय आहे, मनात काय इफेक्ट आहे, बॉडीवरती काय इफेक्ट आहे. अँड यू हॅव टू ईट मोर ऑफ द गुड अँड लेस ऑफ द बॅड. आपल्याला माहिती आहे वाईट काय आहे ते कमी खायचं, आपल्याला माहिती आहे चांगलं काय आहे ते जास्त खायचं. मी जास्त फळं खातो, जास्त भाज्या खातो आणि बाकीच्या गोष्टी मी कमी खातो, एवढंच फरक. सो दॅट इज वन थिंग. स्लीप अँड फूड. एक्सरसाइज. आता टेक्नॉलॉजीमुळे जसं मी म्हटलं लिफ्ट आहे, गाडी आहे, सगळं आहे आणि आपण त्याचाच वापर करत असतो. वी नीड टू बी मोर ॲक्टिव्ह. सो वी नीड टू ब्रिंग इन एक्सरसाइज. आधी काय होतं की एक्सरसाइज वॉज पार्ट ऑफ द लाईफ, की आपण चालतच जायचो सगळीकडे किंवा सायकलवरनं जायचो. लोक स्वतःचीच घरं स्वतः बनवायची, स्वतःच्या हाताने बनवायची. तर आता ते होत नाही. आता आपण काय करतो, कम्प्युटरसमोर बसलेलो असतो अशी आणि फोन घेऊन अशी बसलेलो असतो. सो वी नीड टू बी अवेअर ऑफ दॅट की दिस इज नॉट गुड. वी नीड टू बी ॲक्टिव्ह. अँड इफ वी कांट बी ॲक्टिव्ह द होल डे, वी नीड टू रिझर्व सम टाईम फॉर एक्सरसाइज. आणि कशा प्रकारचा एक्सरसाइज पाहिजे त्याचा पण आपण विचार केला पाहिजे की एव्हरीबडी हॅज सम विकनेसेस अँड सम स्ट्रेंथ्स. इवन आय एम नॉट परफेक्ट. माझा काहीतरी विकनेस असेल, काहीतरी स्ट्रेंथ असेल, फिजिकली ॲज वेल एज मेंटली. इनफॅक्ट ऑल ऑफ अस आर वीक. की चूज कसं करायचं, चॉईस कसं करायचं, फोकस कसं करायचं, कॉन्सन्ट्रेट कसं करायचं, त्या गोष्टी वेळच्या वेळा कसं करायच्या. दीज आर ऑल मेंटल एक्सरसाइज, मेंटल स्ट्रेंथ अँड मेंटल वीकनेस. सो वी नीड टू बी अवेअर. ती जागरूकता पाहिजे की माझ्यात कमी काय आहे. सगळ्यात कमी जास्त सगळ्यांमध्ये असं. फिजिकली मे बी युअर किडनीज माइट बी वीकर, युअर डायजेशन माइट बी स्ट्रॉंगर, युअर हार्ट माइट बी स्ट्रॉंगर, सम वीकनेस माइट बी देअर इन युअर बॉडी. यू नीड टू फिगर आउट व्हॉट इट इज. आणि त्याच्यासाठी तुम्ही आधी एक्सरसाइज करायला हवं. बिकॉज द फर्स्ट reason for exercise is health, not fitness. They are two different things, health and fitness. So health means that all the systems in your body, digestive system, hormonal system, immune system, all the systems are functioning well. Mental systems, dealing with stress, they're all functioning well. That means you're healthy. If one of them is not functioning well, then you have a health issue, right? So that is something that you need to understand. Fitness चा वेगळा अर्थ आहे की तुम्ही कशासाठी फिट आहात. तुम्ही धावण्यासाठी फिट आहात, स्विमिंग करण्यासाठी फिट आहात, तुमच्या जॉबसाठी फिट आहात, कशासाठी तुम्हाला फिट तुम्ही आहात किंवा तुम्हाला वाढवायची आहे ती फिटनेस कशासाठी. यू नीड टू नो दॅट. आणि दुसरं म्हणजे लोक मला विचारतात की मोटिवेट कसं व्हायचं, राईट. एव्हरीबडी फील्स की नाही मला करायचं आहे पण होत नाही रोज. आता मी किती एक्सरसाइज करतो, लोकांना मी विचारतो ते म्हटलं 2-3 तास तुम्ही जिममध्ये जात असणार तुम्ही. मी म्हटलं मी घरी व्यायाम करतो, मी जिममध्ये अजिबात जात नाही आणि 10-15 मिनटं मी रोज करतो. 10-15 मिनटं, 5 मिनटं सकाळी, 2-3 मिनटं दुपारी, संध्याकाळी परत 5-6 मिनटं, असं करून 15-20 मिनटं मी एक्सरसाइज करतो रोज. अँड अगेन फोकस्ड ऑन व्हॉट आर माय विकनेसेस दॅट आय वॉन्ट टू मेक स्ट्रॉंगर. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. One second, I didn't finish. So motivation, if you just tell yourself मला करायचं आहे पण ते का करायचं आहे, if that reason is not important to you, तुम्ही कधी करणार नाही. So you have to search. परत इट्स जागरूकता ओनली. व्हॉट इज द इम्पॉर्टंट रिझन फॉर मी. मला हेल्दी का व्हायचं आहे, काय आहे किंवा मला फिट का व्हायचं आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टंट रिझन विच आय थिंक इज इम्पॉर्टंट. बाकीच्या लोकांचं सोडा, ते कशाला होतात, ते काय काय करतात, ते ॲक्टर्स काय करतात आणि मॉडेल्स काय करतात ते जाऊ दे. आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी आपण एफर्ट घेतला पाहिजे. वेन यू थिंक अबाउट दॅट, ते मोटिवेशन आपणहून येतं. बिकॉज द प्रायोरिटी इज इम्पॉर्टंट. इफ इट्स नॉट अ प्रायोरिटी यू वोंट डू इट.
So these are the few messages. One about the environment, ki try to live a simpler life, less consumption. कमी गोष्टी वापरा, कमी विकत घ्या. It's difficult, I know. And also take care of your health. With these 3-4 things you need to understand. One positive mindset की इतक्या वाईट गोष्टी होत असतात जगात, चांगल्या पण होत असतात, तर चांगल्यावरती तुम्ही जास्त फोकस करा. वाईट गोष्टीवर थोडं कमी. वाईट गोष्टीचं तुम्हाला काहीतरी करता येत असेल तर तुम्ही करा, नसेल फोकस ऑन द गुड थिंग्स, बिकॉज लॉट ऑफ गुड थिंग्स ऑल्सो हॅपनिंग. फाइंड द गुड थिंग्स अँड फोकस ऑन देम. सॉरी, व्हॉट इज द क्वेश्चन? किती बोलतो मी? किती किलोमीटर? 300-400. हो. आणि 1000 किलोमीटर सायकलिंग. हो हो. किंवा बीच वरती योगा करताना. योगा होतं का ते? एव्हरीथिंग इज योगा. येस येस. साध्या भाज्या आणि पोळी बोलतो की स्पेशली काय आहे, तसं तुम्ही मगाशी बोलत तुम्ही वेगळं काहीच खात नाही. काहीच नाही. दाल खिचडी. नॉर्मल माय फेवरेट दाल खिचडी विथ अ लॉट ऑफ व्हेजिटेबल्स. बापरे काय. Ah, wow, wow. That's it. So with a simpler diet, so I said, what did I say? कि जे आपण जेवतो, your body must be comfortable with it, easy to digest. I find non-vegetarian food not easy to digest. Taste मला खूप आवडते. मला प्रॉन्स आवडतात, मटण आवडतं, फिश आवडतं, सगळं आवडतं. But I find it little heavy to digest. मी रात्री कधी खात नाही, कारण झोप बरोबर येत नाही. So I decide की ठीक आहे, if I want to eat non-vegetarian food, मी थोडंसं खातो, maybe for lunch. अंडी पण मी खात नाही. कधी कधी, very rare. So you have to think about that. I eat mostly vegetarian food. घरी तर आम्ही vegetarians आहोत. आणि a lot of vegetables. If anybody seen my Instagram in the morning, you will see pictures of papaya and pictures of watermelon. You will see it every day. Of why? Of why? Vegan होना चाहते हैं और वो ज़्यादा हेल्थ के लिए अच्छा होता है, तो उसके बारे में क्या कहना है? So the thing is that vegan food, like I said, is very light. So हो सकता है कि उसके हिसाब से, because of that, it is very light, very easy to digest. That is why maybe they suggest it, because definitely if the food is easy to digest का मतलब क्या है? The body can use it very quickly, very easily. It's not under stress कि इसको digest करो, इसको ऐसा बनाओ, वैसे बनाओ. Because body takes the food. Body is very intelligent, very smart, much smarter than your mind. Takes the food, breaks it down into small elements, small molecules, and then builds it up again. की बॉडीला काय पाहिजे? प्रोटीन बनवते बॉडी. काय पाहिजे? केस बनवते. नख पाहिजे, नख बनवते. स्किन बनवते. सो बॉडी डज ऑल दॅट. वी कांट डिसाईड. आता सप्लिमेंट्स कधी कधी आपण घेतो की आता माझ्या केससाठी ते सप्लिमेंट चांगले असतात, पण सप्लिमेंट घेतल्यावर द बॉडी विल डिसाईड ते कुठे टाकायचे. ते मे बी ते किडनीमध्ये टाकेल. ते त्यांना बॉडीला माहीत नाही ना तुम्हाला केसासाठी पाहिजे. सो दॅट्स एक और चीज मैं बोलना चाहता था. ये जो वीगन है ना, वीगन इज अ काइंड ऑफ डाइट. तो ऐसे बहुत सारे थॉट्स है, थ्योरीज है कि ये डाइट अच्छा है, वो डाइट. बट एवरीबडी हैज टू डिसाइड फॉर देमसेल्व्स, बिकॉज सेल्फ अवेयरनेस इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग. कि ये खाने से मेरे अंदर क्या होता है, मेरे मन में क्या हो रहा है, मेरे शरीर में क्या हो रहा है, ये जानना बहुत जरूरी है. देन यू डिसाइड द डाइट. आपसे अगर कोई बात जाती है तो इट विल बी लाइक कमिंग फ्रॉम हॉर्सेस माउथ. हॉर्सेस माउथ. तो मेरा कहना ये है कि हॉर्स साइकिल नहीं चलाता है, दौड़ता है, लेकिन आजकल स्कूलों में ये हेल्थ कॉन्शियसनेस को आप क्यों नहीं प्रमोट करें? क्योंकि हम लोग बच्चे जो है ना, अब ये कोरोना के बाद बहुत डिप्रेशन में चल रहे हैं और स्पोर्ट्स एक्टिविटीज बहुत कम हो गई है स्कूलों में. स्कूल को करना चाहिए. If you do that, अभी स्कूल टीचर्स एंड स्कूल प्रिंसिपल्स एंड पीपल, दे आर मच स्मार्टर देन मी. If they don't teach it in school, I'll tell you the most important thing. मेरे हिसाब से, मैं तो स्कूल गया था, राइट? हाँ, गया था. मेरे हिसाब से the two most important things that you need to learn in life: how to be healthy and how to be happy. They don't teach in the school. They don't teach at home. Where will anybody learn? आप बोलते डिप्रेशन के बारे में, मेंटल हेल्थ के बारे में. ये दो चीजें अगर कोई नहीं सिखाएगा तो कैसे पता चलेगा? बच्चों को छोड़ो, बुजुर्गों को भी नहीं पता है. पेरेंट्स अपने बच्चों को कैसे सिखाएंगे? उनको भी नहीं पता. मैं जो बात कर रहा हूँ, that is for that only. These are practical ways I'm saying. I'm not a spiritual person. I mean, I'm a spiritual person, but I'm not talking about spiritual things. I'm giving you practical things. कि firstly self awareness, whatever you do, mindfulness, ये तो spirituality में भी आता है कि जो भी आप सोचते हो, जो बोलते हो, जो करते हो, उसके बारे में
सोचो कि क्यों, हम क्यों कर रहे हैं, या कोई कुछ बोला, हमने रिस्पॉन्ड किया, हम ऐसे रिस्पॉन्ड क्यों कर रहे हैं, मुझे गुस्सा आया, क्यों आया, क्या वो किसी ने कुछ बोला, गुस्सा आने की क्या जरूरत है, नहीं आनी चाहिए, वो सच बोल रहे हैं, सच बोल रहे हैं तो फिर गुस्सा आना चाहिए, राइट? मुझे मालूम, मैं तो सच नहीं बोला, छोड़ दो। अबे सब लोग मुझे पूछते हैं ट्रोल्स के बारे में, ट्रोलिंग सो मच ट्रोलिंग। ऐसे जब सिर्फ एक आदमी की या पॉलिटिकल पार्टी की या राजा की सब की बात सुनी जाती थी, सिर्फ एक आदमी की या एक ग्रुप की, तब हम चिल्लाते थे नहीं इनकी बात क्यों, उनकी बात, हमारी बात कोई नहीं सुनता, कोई नहीं सुनता। अब हमको सबकी बात सुनाई देती है, सबकी। हमको तो खुशी मनानी चाहिए, इनको ये पसंद नहीं है, इनको ये पसंद है, इनको वो पसंद है, इनको सबको पसंद, हमको अच्छा लगना चाहिए कि आज हर सबकी आवाज है, और वो होनी भी चाहिए। अभी किसका सुनना है और किसका नहीं सुनना है वो आप डिसाइड करो। सर फिजिकल हेल्थ के ऊपर मेंटली हेल्थ डिपेंड होता है या मेंटली हेल्थ के ऊपर फिजिकल हेल्थ? मेंटल हेल्थ के ऊपर फिजिकल हेल्थ, I mean that's what I believe, but I also it is a fact that mental health and physical health are very closely integrated. Both will affect each other, but I feel that mental health is more important. It's more important because अगर आप ठीक से डिसीजन नहीं लेंगे, ठीक से चॉइसेस नहीं लेंगे, हैबिट्स नहीं बनाएंगे, तो बॉडी क्या कर सकता है? बॉडी इज वर्किंग सो हार्ड, आपको पता है, फ्रॉम द टाइम यू आर बॉर्न टिल द टाइम यू डाई, योर हार्ट इज वर्किंग, lungs are working, kidney is working, liver is working, every cell in your body is working. प्रत्येक सेलला काय म्हणतात? इशी. प्रत्येक पेशी आपलं काम करते आणि आपल्याला माहिती पण नाही, आणि आपण काय करतो? आपण दारू पितो, सिगरेट पितो, असं 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 आपण करतो, स्ट्रेस घेतो, रात्री झोपत नाही बरोबर. यू नो व्हॉट इज द बॉडी डुईंग? ट्राईंग व्हेरी व्हेरी हार्ड. सो वी नीड मेंटल हेल्थ टू अंडरस्टँड फर्स्ट की माझ्यासाठी चांगलं काय आहे, आणि ते करायचं. नॉट जस्ट मला माहिती चांगलं पण मी करत नाही, वेळ नाही, मला वेळ नाही. सेलिब्रिटी आजकाल होतं, कारण सोशल होतं, ऍक्टिव्ह असतात सोशली, इंस्टाग्राम असू दे, त्या रील्स बनवतात मी पण. जिममधल्या, आणि याचं साईड इफेक्ट काय होतं की प्रत्येक तरुण जिम मध्ये जाऊन खूप खूप व्यायाम करतो, आणि मधल्या काही काळात तुम्ही न्यूज बघितले असतील की कार्डिओ करताना बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आले आणि त्यात बरेचसे लोक गेले. तर हे सेलिब्रिटी जे प्रचार करतायत, डू यू थिंक की जिम मध्ये जाऊनच व्यायाम केला पाहिजे? मी तर जात नाही. खूप प्रकार झाले की जिम मध्ये एक्सेसिव्ह एक्सरसाइज केल्याने हार्ट अटॅक आला. सी, आता तरुण लोकांचं काय आहे, कारण मी पण एकदा तरुण होतो, मी त्यांना बघतो, कारण मी एकदा शाळेत गेलो तर त्यांना हे घातलं. हो, मी आहे. बट आय अंडरस्टँड, आय एम ऑलवेज फॉरएव्हर तरुण, बट देयर वॉज अ टाइम व्हेन आय हॅड अ सिमिलर माइंडसेट की बॉडी एकदम ब्युटिफुल पाहिजे, राईट? अकॉर्डिंग टू मीडिया काय दाखवतात, तर तुम्ही काय दाखवता? बायसेप्स, सिक्स पॅक, ह्यांची सिक्स पॅक बघा, ह्यांचे बायसेप, नाही तर लोकांना दिसणार कसं? ठीक आहे, ते स्वतःचं पण दाखवतात इंस्टाग्रामवर, पण ते सुद्धा का दाखवतात? कारण 20 वर्षापासून मीडिया बोलते की सिक्स पॅक पाहिजे, बायसेप पाहिजे, फिटनेस म्हणजे काय? सिक्स पॅक आणि बायसेप. हां सर, लोकांना आवडतं, अच्छा ह्याची सिक्स पॅक आहेत, ह्याची बायसेप, ह्याची बिकिनीमध्ये चांगली दिसते, अरे का आय मीन तो प्रचार कसा होतो? थ्रू मीडिया होतो ना, थ्रू मीडिया होतो, अँड दॅट वी अंडरस्टँड दॅट. सो टू चेंज दॅट, आता खूप बदल सुद्धा आलेला आहे की व्हॉट इज राईट और रॉंग और गुड. देयर इज अ लॉट ऑफ डिबेट अबाउट दिस नाव, की चर्चा आहे त्याच्यावरती की चांगलं ॲक्च्युली काय आहे. व्हॉट यू आर इज गुड इनफ, इज बेस्ट, व्हॉट यू आर इज बेस्ट. पण ते कसं सांगणार तुम्ही लोकांना? ते पण नाही, आय एम नॉट बेस्ट, आय एम व्हेरी बॅड, I'm very bad. Like if I say I'm amazing, everybody doesn't say that. You should say that. I say, how are you? How are you? No, Majid Kai, I'm amazing. I'm amazing. I'm fantastic. I'm invincible. Unbeatable. Yeah, but why not? सर ये ग्रीक राइड कहाँ से कहाँ तक? अच्छा, बोर हो गया अब मेरे. क्या पर डे राइड करनी? हाँ, तो पर डे तो 1000 किलोमीटर है अभी बांद्रा ने, का है वो, बैंगलोर तक. तो आई वॉन्ट टू फिनिश इन अबाउट 6.5 days. तो हर रोज मुझे बिटवीन 150 to 180 ऐसे किलोमीटर्स मुझे करने पडेंगे. सो आई लीव इट अराउंड 7 in the morning, अँड दॅट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. मला सकाळी लवकर उठायला आवडत नाही, पण एक चॅलेंज आहे ते म्हणजे मला उठायलाच पाहिजे. आणि 150 किलोमीटर किंवा अप टू 180 180 किलोमीटर परत मला करायला हवं.
which is comfortable, so I can reach Bangalore in 6.5 days. मिलिंद, उद्या सकाळी 7:30 पर्यंत उठणार आहे ना? 7ला निघणार मी. हां, इथे एक झाड लावायचं बाहेर, त्याच्यानंतर मी निघणार. तुम्ही फिल्म इंडस्ट्री सोबत अनेक वर्षापासून आहात. हो. आताचं जे चाललंय पठाण असेल किंवा वेगवेगळे जे controversies आहेत, कॉन्ट्रोवर्शियल त्या प्रश्न आता मला संदर्भात विचारणार. काय बोलणार? मी म्हणजे काय प्रश्न काय आहे? प्रश्न असा की कंट्रोवर्सी आता जैसे अभी भगवा कपड़े पहन के डांस किया वो नहीं, वल्गर मेरा था, क्या वो है किस तरह से मतलब मिलिंद सर, तुम्ही चित्रपट सृष्टीशी इतके वर्ष झाले निगडीत आहात आणि कामं तुम्ही केली चित्रपटासाठी, पण आता कुठलाही चित्रपट असेल की अगोदर त्याची कॉन्ट्रोवर्सी येते. तर डायरेक्टर असू देत किंवा फिल्म इंडस्ट्री त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातंय असं म्हटलं काय जातं. काय अभि काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ओके, इंडिव्हिज्युअल फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ स्पीच. ओके. ओ, हिरावून घेतलं जातंय असं वाटतं तुम्हाला? काय काय घेतलं? फ्रीडम ऑफ स्पीच. काय what was the next word? बाळा, नीट सांग. फ्रीडम ऑफ स्पीच किंवा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हिरावून घेतलं जातंय. हिरावून म्हणजे चोरून. हिरावून नाही म्हणलं ते Taken away. Taken away. liberty नाहीये. हां, लिबर्टी नाही आहे. नाही नाही, लिबर्टी आहे, बट दे ऑल्सो हॅव द लिबर्टी टू ऑब्जेक्ट. यू हॅव द लिबर्टी, बट दे ऑल्सो हॅव लिबर्टी टू ऑब्जेक्ट. सी, फायनली इट इज द लॉ. It all comes down to legality. Morality and all has its place. Ethics, morality, vulgarity, everything is there. It's valid. की ठीक आहे, तुम्हाला वाटेल हे वल्गर आहे, तुम्हाला वाटेल इट्स ब्युटिफुल, तुम्हाला वाटेल ऑब्सिन आहे, तुम्हाला ह्याला नाही, तो खूपच आर्ट आहे. So those are different opinions. Finally, it has to be down to the law. Is this illegal? For a citizen to do this, is it illegal? If it's not illegal, then you should be able to do it. But people have the right to object. Of course. Why not? जसं मी आधी म्हणत होतो, today everybody has a voice. We should be happy. Whether to listen or not to listen, that is also your freedom. To say or not to say, that is their freedom. To listen or not to listen, that is your freedom. Now nobody can take the law into their own hands. आता समजा कोण बोललं की we don't like this, we are going to break this theater. That is illegal. That is again illegal. So we have to stay within the law. What does the law say? माझ्यावर पण केस होती ना 1995. सो मला एक्सपिरियन्स आहे. सो वी हॅव टू गो बाय वॉट द लॉ सेज. केस होती 14 वर्ष ती टिकली केस. हां, सो इट वॉज रिझॉल्व्ड आय थिंक 10 years ago, मे बी 10 years ago. पण 14 वर्ष चालली. आम्ही पण बोललो ठीक आहे, कधी होणार आहे, पण झालं. वी हॅव टू वेट अँड सी व्हॉट इज द फायनल थिंग. काय कोणाला ते मला माहीत नाही, पण होत असेल तर चांगलंच आहे. फायदा झाला तर चांगलं. फायदा म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना. सायकलिंग चांगली गोष्ट आहे. सायकलिंग खूपच चांगली गोष्ट आहे. मला जास्त आवडत नाही स्वतःला, बट इट्स अ गुड. म्हणून मी एक वर्षातनं एकदाच करतो 1000 किलोमीटर. मी ह्या वर्षी सुद्धा ह्याच्या आधी एक सायकलिंग केली होती गुजरातमध्ये. इट वॉज अन इव्हेंट. त्यांनी मला एक कसल्या ट्रेलचा इनॉग्रेशनसाठी बोलवतो. 85 किलोमीटर सायकलिंग केली. बट दॅट्स ऑल आय डिड द होल इयर. अँड देन आय एम सायकलिंग नाव 1000 किलोमीटर्स. सो अशा लोकांना काय मेसेज द्याल की ज्यांना असं वाटतं की आपण एक्सरसाइज केली पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, पण ते मेंटली करतच नाही, म्हणजे म्हणतात उद्या. बिकॉज दे डोंट. कारण त्यांनी ठरवलं नाही की मला का करायचं एक्सरसाइज. इज देर एन इम्पॉर्टंट रिझन की मला वाटतं मला करायला हवं. का करायला हवं? कारण ते जर त्याच्यावरती विचार नाही केला तर तुम्ही कधीच नाही करणार. फक्त डॉक्टरनी सांगितलं तुम्ही करणार, तुम्ही मरणार उद्या. कारण देन इट बिकम्स इम्पॉर्टंट. उद्या मरणार, मग करायला पाहिजे. हां, किंवा सिगरेट पित असतात लोक. डॉक्टर म्हणाले तुम्ही मरणार उद्या, सोडा ती सिगरेट, मग सोडणार. देन इट बिकम्स इम्पॉर्टंट. सो इट हॅज टू बी इम्पॉर्टंट टू यू ॲज अ पर्सन, राईट? इफ इट्स नॉट इम्पॉर्टंट यू विल नेव्हर डू इट. मुलांसाठी तुम्ही किती करता? तुमची आहेत मुलं? मुलांसाठी तुम्ही करता, हजबंडसाठी करता, जॉबसाठी करता, बिकॉज इट्स इम्पॉर्टंट. यू आर ऑल्सो इम्पॉर्टंट. बट यू हॅव टू रिअलाइज दॅट येस आय एम इम्पॉर्टंट, माय हेल्थ इज इम्पॉर्टंट, माय पीस ऑफ माइंड इज इम्पॉर्टंट. आय मस्ट डू सम वर्क फॉर दॅट. ह्याच्यासाठी पण मी थोडंसं काम केलं पाहिजेच, राईट? बिकॉज विदाउट पीस ऑफ माइंड, मला वाटतं विदाउट पीस ऑफ माइंड मराठीत काय म्हणतात, मनशांती आणि शरीराचा स्वास्थ्य जर नसेल तर लाईफ इज नॉट ॲज मच फन. आय हॅव अ लॉट ऑफ फन बिकॉज आय हॅव मनाची शांती अँड शरीराची स्वास्थ्यता, शारीरिक स्वास्थ्य. मेडिटेशन रिलेटेड काय सांगतात? मी करत नाही.
मी करत नाही मेडिटेशन, बट आय थिंक इट्स अन अमेझिंग कॉन्सेप्ट, इट्स अ ग्रेट फिलॉसॉफी. अँड आय थिंक मी जरी म्हटलं की मी करत नाही, बिकॉज वॉट एव्हर आय डू, आय हॅव सो मच फोकस ऑन इट, इट बिकम्स अ काइंड ऑफ मेडिटेशन. नाव इमॅजिन टू बी एबल टू सायकल 150 किलोमीटर्स एव्हरी डे, तसा फोकस आणि डेडिकेशन पाहिजे. इट्स अ काइंड ऑफ मेडिटेशन. आय एम मेडिटेटिंग ऑन द सायकलिंग. टाइम मैनेजमेंट फिटनेस बन रहा है, योर फिटनेस बन रहा है. टाइम मैनेजमेंट जैसे आपकी वर्किंग लाइफस्टाइल बिल्कुल चेंज हो चुका है. रात को किती 2 मिनिटं बजे बोललो? लोग करते हैं. तो टाइम मैनेजमेंट के लिए आता मी काय सांगितलं तुम्हाला, मी 10 मिनिटं एक्सरसाइज करतो. तुम्हाला माझ्या एवढं फिट बनायचं आहे? 10 मिनिटं नाही आहेत तुमच्याकडे? मी तरी म्हणतो 1 मिनिटांनी सुरुवात करा. 1 मिनिट आहे तुमच्याकडे? 1 मिनिट तरी असेल स्वतःसाठी. सो यू कॅन स्टार्ट विथ वन सेट ऑफ वन एक्सरसाइज दॅट यू थिंक की हां हे मी ह्याच्यावर मी सुरुवात मला करायची आहे. से पुशअप्स फॉर एक्झाम्पल. आय डू ओनली वन सेट ऑफ पुशअप्स एव्हरी डे. वन सेट. इट टेक्स 1 मिनिट. बाकीच्या लोकांसाठी मी जात नाही 2-2, 3-3, 4-4 तास जिममध्ये, कारण जरूर नाही मला. त्यांना असेल, मला नाही आहे. सो आय डू वन सेट ऑफ पुशअप्स. सो यू कॅन स्टार्ट लाईक दॅट. की समजा त्या 1 मिनिटात तुम्ही जर सुरुवात केली, तुम्हाला 10 पुशअप्स आले किंवा 15 आले. सो बाय द टाइम यू गेट टू से 50, बिकॉज दॅट्स पॉसिबल, 60, 70 इज पॉसिबल. बाय द टाइम यू गेट टू 70 पुशअप्स इन अ मिनिट, किती तुमचा फिटनेस बदलेल? खूपच. त्या 1 मिनिटात, फक्त 1 मिनिट रोज. स्टार्ट लाईक दॅट. डोंट थिंक अरे मला 2 तास करायला पाहिजे, 2 तास कुठनं आणणार मी? जिममध्ये जायला पाहिजे, अर्धा तास लागेल मला तिकडे जायला. ते कपडे मला आणायला पाहिजे, जिमचे कपडे, ते कपडे कुठे मिळणार? ते शूज, मला तर घड्याळ पण पाहिजे, ते कुठे? घरी बेडरूममध्ये उठल्यानंतर 1 मिनिट आणि मग जा आंघोळीला आणि जा कामावर. झालं. आम्हाला तुम्ही सगळ्यांना म्हणाला मेसेज दिलाय वेगवेगळे चॅलेंज घेतात. सगळ्यांना. 3.0 ही 3.2 मला हे कम्प्लीट करू द्या. सो द होल थिंग अबाउट मेडिटेशन इज बिईंग इन द मोमेंट. आत्ता काय होत आहे, पुढच्या वर्षी. आय हॅवंट थॉट ऑफ इट. आय थिंक ऑफ इट मे बी 1 month बिफोर. काय करायचं? इट विल स्टिल बी 1000 kilometers, बट आय विल गो टू डिफरंट प्लेस. मे बी कुठेतरी दुसरीकडे. मागच्या वर्षी बरोडा टू दिल्ली. दिस टाइम गोइंग बॉम्बे टू बँगलोर. तर विशेषतः शहरात प्रदूषण वाढले आणि ते शरीराला जेवढं घातक आहे. पण व्यायाम जास्तीत जास्त लोक व्यायाम करतात, पण प्रदूषणातनं ही शरीराला चांगलं ठेवण्यासाठी आपण काय प्रदूषण पोल्युशन हां त्याचं काय? शहरात जास्तीत जास्त वाढले. हां वाढली आहे. हो. आणि त्याच्याबद्दल काय करायचं व्यायाम आपण? बी तेवढाच लोक करतात, पण प्रदूषण तेवढं शरीराला घातक आहे. तर याबद्दल आपण काय सांगा? म्हणजे प्रदूषणामुळे खतरा आहे. सिगरेटमुळे पण खतरा असतो. पितात लोक, ते काय विचार नाही करत त्याच्याबद्दल. मग एक्सरसाइज करतानाच प्रदूषणबद्दल तुम्ही विचार करता का? तर ठीक आहे. इट इज टफ. एव्हरीथिंग, इफ यू वॉन्ट टू डू समथिंग गुड, इट्स नॉट इझी. सोपी गोष्ट नाही. आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे आयुष्यात, ती सोपी गोष्ट नाही. आपल्याला वाईट करायचं आहे, खूप सोपी असते. तिकडे जायचं, ते पॅकेट घ्यायचं, उघडायचं, किती सोपं आहे. पण चांगली गोष्ट करायला ते थोडंसं एफर्ट आपण घेतलंच पाहिजे. कोण युथ? म्हणजे तुम्ही नाही असं? हां, म्हणजे सगळ्यांसाठी मेसेज तोच आहे की आपल्या स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी थोडासा तुम्ही एफर्ट घ्या. मनाच्या शांतीसाठी आणि शरीराच्या एफर्ट करायलाच हवा सगळ्यांनी. जर तुम्ही 20 वर्षाचे आहोत किंवा तुम्ही 80 वर्षाचे आहात. माझ्यासाठी किती लोक येतात 45 वर्षाचे, मला बेटा बोलतात. मी 57 वर्षाचा आहे. बेटा नहीं होता है आजकल. क्यों नहीं होता है? अभी और 40 साल आपको जीना है, क्या करेंगे आप? अभी इस साल में, इस उम्र में नहीं हो रहा है, क्या करेंगे? क्या है? वही तो करो, लाइफ को एंजॉय करो. हाँ, लास्ट क्वेश्चन. कोणाचं आहे? हु इज द लकी पर्सन विथ द लास्ट क्वेश्चन? Nobody? Very good. Done. Super. Thank you so much.